नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ज्या हप्त्याचे तुम्ही गेले कित्येक महिने वाट पाहत होता, अखेर त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता फिक्स झाली आहे। ती तारीख समोर आली आहे। होय, सरकार एका विशेष दिवसाच्या शुभमुहूर्तावर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा करणार आहे। पण यावेळी सरकारने नियमामध्ये काही मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात। हा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे आणि तुमचे पैसे अडकू नये म्हणून तुम्हाला कोणती एक महत्त्वाची कोणती चूक करायची नाही, ती चूक सुधारायची आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण शेवटचा मुद्दा तुमच्याच फायद्याचा आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम सुरू आहे। पेरण्या झाल्या आहेत किंवा काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत। ऐन गरजेच्या वेळी खते, बियाणे, मजुरीसाठी पैशांची खूप गरज आहे। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे वर्षाला 6000 रुपये आपल्याला मिळतातच, पण महाराष्ट्र सरकारने केलेल्या नमो शेतकरी योजनेचे देखील वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पैसे मोठा दिलासा ठरतात। या योजनेचा 9वा हप्ता की 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। सरकारने यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे आणि निधी देखील मंजूर झाला आहे। पण मित्रांनो, तारीख जाणून घेण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। गेल्या हप्त्यावेळी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात आले नव्हते। त्याचे कारण काय होते माहिती आहे का? काही छोट्या तांत्रिक चुका। जर तुम्हाला वाटत असेल की यावेळी हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हावा, तर लगेच या 3 गोष्टी तपासून घ्या। तुमची eKYC पूर्ण आहे का? जर eKYC नसेल तर ती जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन पूर्ण करून घ्या। बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे हे देखील सर्वात मोठे कारण आहे, ज्यामुळे पैसे अडकतात। DBT ऑप्शन तुमचे बँक खाते थेट लाभ हस्तांतरणासाठी सक्रिय असणे गरजेचे आहे। जर तुमचे PM किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे व्यवस्थित येत असतील तर काळजी करण्याची गरज नाही। हा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। हप्ता जमा झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल। तिथे बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुमचे नाव पात्र आहे का यादीत की नाही। आता वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की हा हप्ता नेमका कधी येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकारने यासाठी अतिशय शुभमुहूर्त निवडला आहे। येत्या 1 जुलै रोजी की आपल्या कृषी दिनाच्या शुभमुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता रिलीज केला जाणार आहे। 1 जुलैला सकाळी किंवा दुपारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बटन दाबून हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल। कृषी दिनाचे गिफ्ट म्हणून तुमच्या मोबाईलवर 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 1 जुलैला येणाऱ्या या हप्त्याबद्दल तुमचे काय मत आहे? तुमचे आधीचे सर्व हप्ते मिळाले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत WhatsApp ग्रुपवर आत्ता शेअर करा, जेणेकरून तेही आपले कामे वेळेत पूर्ण करतील। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।